हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांचा सुनील शेळकेंना थेट इशारा। मी या रस्त्यानं जात नाही, पण कुणी अशी स्थिती निर्माण केली तर सोडत नाही। शरद पवार सुनील शेळके यांच्यावर भडकले। तू आमदार कुणामुळे झाला? तुझ्या अर्जावर कुणाची सही? शरद पवारांचा सवाल। लोणावळ्यामध्ये काही माजी मंत्र्यांनी पवारांना चुकीची माहिती दिली। दमदाटी केल्याचं सिद्ध केल्यास पवारांची जाहीर माफी मागेन, आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या वक्तव्याबद्दल काही माहिती नाही, सुनील शेळके यांच्याकडून याबद्दल माहिती घेईन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचं निवडणूक आयोगाला पत्र। आपल्या मागणीसाठी जास्त उमेदवार देणं म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न। मराठा समाजाच्या उमेदवारी अर्जांवर भुजबळांची प्रतिक्रिया। पुढील आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणुकीच्या दृष्टीनं निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। पुढील आठवड्याच्या मध्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक। भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। 9 मार्चला दिल्लीमध्ये महायुतीची बैठक। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ, जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर शहा आणि नड्डांसोबत देखील भाजप नेत्यांची बैठक। प्रफुल्ल पटेल यांनी आपलं नेतृत्व करावं, भंडारा गोंदियातील जनतेच्या मनात आहे, मात्र अद्याप जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही। राष्ट्रवादीनं रामराम केल्याचं कुणीही समजू नये, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। प्रत्येकाला जागांवर दावा करण्याचा अधिकार, भंडारा गोंदियाच्या जागेवर दावा करण्यामध्ये काहीच चूक नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गट 20, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा। सूत्रांची माहिती, 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीचा वंचितला 3 जागांचा प्रस्ताव। काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी 1 जागा देणार, 2 जागांसह आणखी 1 जागा वंचितला देण्याची महाविकास आघाडीची तयारी। सूत्रांची माहिती, आघाडीमध्ये सर्वांच्या मनाप्रमाणे होत नसतं, आघाडी धर्म टिकवण्यासाठी मनाप्रमाणे होईल, हा हट्ट सोडायला हवा। संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला, तर वंचितचं संपूर्ण समाधान करणार, संजय राऊतांचं वक्तव्य। उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस राज बब्बर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता। काँग्रेस हायकमांडने राज बब्बर यांचं नाव सुचवल्याची माहिती। मुंबईतील हॉटेल ललितवर काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित। जागा वाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।